पाहूयात। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपच्या गोटामध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। दिल्लीमध्ये आज एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक होतीये। या बैठकीमध्ये मोदी यांची संसदीय मंडळाचा नेता म्हणून निवड होईल। त्यानंतर मोदी राष्ट्रपतींची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील। तर दिल्लीमध्ये आज भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक होतीये। या बैठकीमध्ये लोकसभा निकालावर चर्चा होणार असल्याची माहितीही मिळते। त्यामुळे नवी दिल्लीमध्ये आज आपण पाहतोय 3 महत्त्वाच्या बैठका होत आहेत आणि या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल। आता विस्तृत सर्व बातम्या पाहूयात। आज एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची दिल्लीमध्ये बैठक होतीये। या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। शिंदे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, तर शिंदे गट आणि अजित पवार गटाचे सर्व खासदार या बैठकीला हजर राहणार आहेत। तर अजित पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे दिल्लीमध्ये आज भाजप शासित सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक होतीये। भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। भाजप मुख्यालयामध्ये होणाऱ्या या बैठकीला भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। बैठकीमध्ये लोकसभा निकालावरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। एनडीएच्या खासदारांच्या बैठकीनंतर ते दावा करतील। थोड्याच वेळामध्ये सर्व एनडीएच्या खासदारांची सेंट्रल हॉलमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून सुद्धा निवडलं जाईल। त्यानंतर आजच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावाही केला जाणार आहे। नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा 9 जूनला शपथ घेणार आहेत। मोदी 3.0 सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील कळीची खाती पदरामध्ये पाडून घेण्यासाठी तेलुगू देसम आणि संयुक्त जनता दल या दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या भाजपशी तीव्र वाटाघाटी सुरू आहे। तेलुगू देसमनं लोकसभा अध्यक्षपदासह माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची, तर जनता दलानं रेल्वे मंत्रालयाची मागणी केल्याचं समजतंय। कृषी मंत्रालयावर दोन्ही जनता दलानं दावा केलेला आहे। असं असलं तरी सुद्धा विविध क्षेत्रातला पायाभूत विकासाची मंत्रालय सोडण्याची भाजपची तयारी नाही। त्यामुळे खाते वाटपाची गुंतागुंत वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। खाते वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। घटक पक्षांच्या मागण्या आपण पाहतोय। टीडीपीनं लोकसभा अध्यक्षपद, रस्ते विकास, पंचायत राज, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण या खात्यांची मागणी केली आहे। तर जेडीयूनं कृषी, रेल्वे, पंचायत राज, ग्रामीण विकास या खात्यांची मागणी केलेली आहे। जेडीएसनं कृषी, पंचायत राज, नागरी पुरवठा आणि ग्रामीण विकास या खात्यांची मागणी केलेली आहे। भाजप स्वतः गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र संबंध या खात्यांवरती आपला हक्क दाखवत आहे।